आता समजलं. तुम्ही म्हणसाल महाराज का गले गले चावायतोय नुसता. काल्याचं कीर्तन चालू आहे आणि हा महाभारत सांगतोय. असं नाही, विषयावरच बोलतोय मी. विठाला विठाला. अशा पद्धतीने आपणही कधीतरी विचार करा की आपल्या जीवनाचा काला कधी होईल. नुसती हांडी फोडली, तिथंही त्या टोपल्यामध्ये पडलं, मुरमुरे लाया कालवलं आणि खाल्लं, गेले घरी, हात पुसले, झटकले की चालले. बरेच लोकांचा बा तुम्ही कीर्तनाला येतात ते उठले की असं झटकतात. काय बिलकते काय. तुम्हाला सांगू का, कधीच झटकायचं नाही. असं जसं घरी जायचं, तुम्ही तुमचं पुण्य सगळं इथेच झटकून घेता आणि असे रिकामे हाताने घरी जाता. असं कधीच करायचं नाही. विठाला विठाला. भगवंत अवताराला काय येतो? काय येतो? भक्तांचं रक्षण, दुर्जनांचा संहार. आणि असाच एक दैत्य मातलेला होता. कोण? त्याचं नाव होतं कंस. सगळे देवादिक इंद्र चंद्र महेंद्र सगळे देवाकडे गेले. म्हटले, देवा या कंसाचा त्रास होतोय आम्हाला याच्यापासून सोडो, मला याच्यापासून मुक्तता पाहिजे. तुम्ही अवताराला या. देव म्हटला, मी येतो अवताराला, पण मी एकटा नाही येणार. मग कोणाला घेऊन येईन? शेषाला सोबत घेऊन येईन. शेषाला आणा का कोणाला बी आणा, पण या म्हटले, आम्हाला खूप त्रास होतोय. मग भगवंत अवताराला आले. कुठे? कुरक्रंसाच्या बंदीशाळेत. तिथे त्याची बहीण होती कंसाची. त्या बहिणीच्या पोटी जन्माला आले भगवंत. बरं, त्याने 6 मारले होते. 6ही मारी दुराचारी. 6 मुलं आधी देवकीचे मारले. बरोबर. ती मुलं कशी मारली होते मला सांगा बरं. तुम्ही सगळ्यांनी एकाल्याचे कीर्तन ऐकलेले, सगळ्यांना हे चरित्र माहिती, त्याच्यामुळे मी याच्यावर जास्त फोकस करणार नाही. मला जो मुद्दा चांगला पटवून द्यायचा आहे ना, जे तुम्ही ऐकलेलं नसेल, माझ्या मुक्ताबाई जशी बुद्धी तिथे तसं बोलतोय मी. पण मला 100-101% गॅरंटी आहे की मी जे तुम्हाला सांगणार आहे, ज्या विषयावर फोकस करणार आहे, तो नक्कीच तुम्ही ऐकलेला नसेल. म्हणून जे मुद्दे तुम्ही ऐकले तो मी शॉर्टकट सांगणार. असा कोणी गैरसमज करू नका. महाराज नाही सांगलंच नाही, गौडन म्हटलीच नाही. गणगौडने ऐकलंय तुम्ही. काल्याचं कीर्तन नुसतं गौडनी म्हणण्यापुरतं एवढं संकोचित नाही बरं का. त्याच्यातलं मर्म लक्षात घेत चला. कधी त्याच्यातलं मर्म माहिती पाहिजे आपल्याला. नेमकं काला म्हणजे काय. काल्याचं खूप महत्व आहे, पण आपण फक्त गौडनींपुरतं मर्यादित करून ठेवलं. हो, 6 मारले त्यांनी कसे मारले होते ती मुलं माहिती का देवकीचे? भाताचा जर गोळा केला आपण हातामध्ये आणि तो जर एका भिंतीला मारून फेकला, त्याच्या कशाची तड्याची तडे उडतात, तसे 6 मारले होते. कोणी? एवढा क्रूर होता तो, एवढा क्रूर होता. आणि भगवंताला त्याच्याकडून पाप वाढून घ्यायचं होतं, म्हणून हे एवढे हत्या त्याच्याकडून करून घेतली. भगवंत अवतार आलेले. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंत अवताराला आले. मग अवताराला आले तर भगवंताची मूर्ती किती वर्षाची होती तेव्हा? 8 वर्षाची. हो, भगवंताच्या जीवनामध्ये 8 या आकड्याला फार महत्व आहे. महिना कुठला होता? श्रावण. श्रावण कितव्या नंबरचा आहे तो? 8व्या नंबरचा. मराठी महिन्यामध्ये 8व्या नंबरचा महिना. तिथी कुठली होती? अष्टमी. अष्टमी 8व्या नंबरला आला. 8 का महत्वाचा आहे बरं. 8 का महत्वाचा आहे? कारण 8ला गाठच नाही. 8ला गाठच नसते. याचे काही राहता आतल्या गाठीची, तिची गाठ दिसत नाही. देव तसाच होता. नाही तर प्रत्येकाला पहा, एकाला वर गाठ आहे, 2ला गाठ आहे, 3लाही मध्ये गाठ आहे, 4लाही खाली गाठ आहे, 5लाही वरती गाठ आहे, 6लाही मध्ये गाठ आहे, 7लाही वरती गाठ आहे, 8ला गाठच नाही. आतल्या गाठीचा होता कोण? देव. आतल्या गाठीचा होता तो. त्याचं न कडे कान्होबाचे कोड. त्याचं कोड कोणालाच समजलं नाही, कोणालाच उमजलं नाही त्याचं कोड. अशा आतल्या गाठीचा होता. ती देवकी म्हणू लागली की देवा
मी तुला बाळ म्हणून जन्माला यायला सांगितलं होतं, तू तर बाप बनून आला. मला तुझ्या बाल स्वरूपाचं दर्शन घ्यायचंय. देव म्हटलं असं आहे काही, ठीक आहे. देव लगेच लहान झाला. त्या लहान लेकराचं दर्शन घेतलं, त्या बाल स्वरूपाचं दर्शन घेतलं आणि मग देवकी माता आहे ना आरोड्या मारू लागली. आरोड्या मारू लागली, आकांत करू लागली. ती म्हटले जनी कंसासी कडेल माझ्या बाळाला मारे. लपवा लपवा जगजेठ, लपवा म्हटले याला, लपवा. वसुदेव महाराजांना सांगितलं, देवाने सांगितलं, देवा बाबा मला उचला डोक्यावर आणि कुठे घेऊन चाला. मग वसुदेव महाराजांनी जसं देवाला उचललं ना, उचलल्याबरोबर प्रकार असा घडला. उचलीला कमळापती, पायीचे बंधने घडली, त्यांच्या पायातल्या बेड्या सगळ्या गळून पडल्या. बंधनात अडकलेले होते वसुदेव महाराज. कुठपर्यंत बंधनात होते? जोपर्यंत देव नव्हता तोपर्यंत. देव आला, देवाला डोक्यावर घेतलं आणि सगळी बंधनं गळून पडली. तुम्हाला सांगतो, जोपर्यंत तुम्ही देवाला डोक्यावर घेत नाही ना, तोपर्यंत तुम्ही संसाराच्या बंधनातून बाहेर पडणार नाही महाराज. खोटं बोलतोय मी? म्हणून देवाला डोक्यावर घ्यायला शिका. देवाला डोक्यावर घ्यायला शिका. एकदा का तुम्ही देवाला डोक्यावर घेतलं की समजा तुमचा सगळा बेडा पार झाला महाराज. विठाला उचलता बरोबर वसुदेव महाराज निघाले. निघता बरोबर काय घडलं माहितीये? कुलूप लावले होते. त्या कुलपाकडे पाहायचे वसुदेव महाराज. कुलूप काय करायचं? ऑटोमॅटिक खुलायचं, टनकन उडी मारायचं, खाली कुदायचं. दुसऱ्या दरवाज्यात गेले की टनकन उडी मारायचं, खाली कुदायचं. अरे चमत्कार असा घडला. कसा? खुल गए सारे ताले, क्या बात हो गई. खुल गए सारे ताले, क्या बात हो गई. आज जन्मे कन्हैया,
आज जन्मे कन्हैया करामात हो गई, आज जन्मे कन्हैया बरसात हो गई. देव जन्माला आला तर पाऊस पडला होता, आपण जन्माला आला तो भर पावसाळ्यात पाऊस गेला. आपण जन्माला आला तर पावसाळ्यात पाऊस गेला, देवाला तर पाऊस पडला होता. एवढी कीर्ती आपली. पुढे चमत्कार असा घडला महाराज, ज्या वेळेस यमुनेने पुरं चालीला आचाट कसा वाहत होता, पाणी खूप पूर आलेला होता यमुनेला. बघू त्या वसुदेव महाराजांनी पर्वा नाही केली आपल्या जीवाची. कारण का, त्यांच्या डोक्यावर देव होता, देवाचं प्राण वाचवायचे होते. वसुदेवाचा तो मुलगाही होता. इकडे लक्ष द्या, माझ्याकडे पहा. त्याला 20 मिनिटं बघतात या नाही टाळकऱ्यांना रोज पाहता तुम्ही. मला पाहून घ्या आता थोडा वेळ. विठाला विठाला नाही बरोबर ध्यान राहते. फोन काय करते पण मला सगळं लक्ष आहे बरं. पण मी जीप दाबतोय. खतरनाक काम आहे आपलं. कसं आहे ते बरोबर नाही वाटत महाराज. ऐका, यमुनेला पूर आलेला आहे, देवाचे प्राण वाचवायचे. तो देवही आहे आणि वसुदेवाचा मुलगाही आहे. मुलाचेही प्राण वाचवायचे, देवाचेही प्राण वाचवायचे. आपल्या जीवाची पर्वा नाही केली महाराज. यमुनेमध्ये शिरले. गुडघ्यापर्यंत पाणी आलं, मांडीपर्यंत पाणी आलं, कमरेपर्यंत पाणी आलं, पोटापर्यंत पाणी आलं, छातीपर्यंत पाणी आलं, घशापर्यंत आलं, नाका तोंडात पाणी जाऊ लागलं. पण वसुदेवजी थांबले नाही. थांबले नाही कारण का, तो बाप होता. अरे ज्याच्या नाका तोंडात पाणी गेलं मुलासाठी, तो बाप होता. आणि माझा कृष्ण यमुना डोहात बुडाला हे समजलं यशोदेला. यशोदेने उडी मारली होती का? ती पळत पळत गेली आणि काठावर बसून राहिली. जी काठावर बसली ती आई होती आणि ज्याच्या नाका तोंडात पाणी गेलं तो बाप होता. हा आईचा आणि बापाचा फरक आहे महाराज. बाप, आता बाप जर विषयावर बोलायचं म्हटलं ना सकाळपर्यंत सांगेन मी, पण एका कीर्तनात एका पाकिटात एवढं सांगायला भागत नाही महाराज. विठाला विठाला पाहू नंतर कधी योग आला तर आज तेव्हा स्पेशल कार्यक्रम करतो. ऐका, नाका तोंडात पाणी गेलं. तुम्ही ऐकलेलं असेल की भगवंताने अंगुष्ठ लावला आणि यमुनेने वाट दिली. इथे एक मर्म आहे, तुम्हाला सांगू का वाट का दिली. मान्य आहे मला, यमुना मैया भगवंताच्या दर्शनासाठी येत होती. यमुना ही कोण आहे देवाची? कालिंदी आहे. हा, जी कालिंदी आहे ती यमुना आहे. म्हणजे ती देवाची कोण आली? पत्नी आली. एकदा मावशींसाठी टाळी वाजवा. जी कालिंदी आहे ना तीच यमुना आहे, म्हणजे ती देवाची पत्नी आहे. मग तिने दर्शन घेतलं आणि तिने वाट दिली. पण इथे एक अजून शास्त्र आहे, तुम्हाला सांगा. तिथे यमुनाही आली आणि गंगाही आली. मग तुम्ही म्हणाल महाराज गंगा कुठून आली? कदाचित तुम्ही ऐकलेलं आहे, नाही मला माहित नाही, मी सांगतोय ऐका तुम्ही. ज्या वेळेस भगवंताने दर्शन दिलं ना त्यावेळेस त्या ठिकाणी गंगा आली. मग तुम्ही म्हणाल महाराज गंगा कुठून आली तिथे? ऐकलंय का तुम्ही आधी कधी? नाही ऐकलंय. मग गंगा कुठून आली सांगा. तुम्ही रोज काकड्यामध्ये प्रमाण म्हणतात, तुझ्या चरणीच्या यग विठा, तुझ्या चरणीच्या. भगवंताच्या चरणामध्ये कोण आहे? गंगा आहे. मग त्या ठिकाणी यमुनेजवळ गंगा आली ना, म्हणून यमुनेने वाट दिली. मग तुम्ही म्हणाल महाराज इथे यमुनेजवळ गंगा आली आणि गंगा आली म्हणून वाट दिली, हा कस काय संबंध आहे? याचा संबंध काय? वाट देण्याचा संबंध काय? तुम्हाला सांगतो ऐका. मला सांगा, रोज तुमचा नवरा कामाला जात नाही, घरातच घुसतो. घर घुशा पुढचं नाही म्हणणार मी, नुसता घरात घुसतो. बरं गेला कामाला जायला लागला, कंटिन्यू 1 वर्ष 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष रोज कामाला जाऊ लागला. रोज कामाला जातोय.
आणि 4-5 वर्षानंतर तुमच्या घरी तुमच्या जवळची तुमची चांगली जवळची मैत्रीण आली आणि ती तुमच्यापेक्षा सुंदर आहे. ती आली आणि त्या दिवशी घराच्या बाहेरच निघत नाही. मग तुम्हाला काय वाटेल? तुम्ही म्हणसान का हो आज जातानी काहून घरात बसताय? वाहना तिकडे कामधंदे नाही का? जशी तुमची जीवावर येईल ना तसं त्या यमुनेला वाटलं की मी तर आहे, आता गंगा आली, मग गंगा पण आहे मी पण आहे, म्हणून इथे देवाला थांबू द्यायचं नाही, म्हणून यमुनेने वाट दिली आणि मग तिथून भगवंत गेले महाराज पुढे. दुसरा एक मार्मिक अर्थ असा आहे असा तिथे की वसुदेव महाराजांची दाढी किती लांब होती. हा, पूर्वी माणसांच्या दाढ्या खूप लांब राहायच्या. वसुदेव महाराज हे शास्त्रे होते. त्यांच्या दाढीचा स्पर्श यमुना मैयाला लागला, यमुना मैया लाजली आणि यमुना मैयेने वाट दिली, असा तिथे एक अर्थ आहे. विठाला कोण जन्माला आलेला आहे? ऐका आता, यशोदा आहे जीव, यशोदा रूपी जीवाजवळ जन्माला आलेली आहे माया. यशोदा रूपी जीवाची आणि कृष्ण रूपी भगवंताची भेट होणार आहे. तुम्हाला सांगू, ज्या ज्या वेळेस जीवाची आणि देवाची भेट होते ना त्या त्यावेळेस माया आडवी येते. ज्या ज्या वेळेस जीवाची आणि देवाची भेट होते त्या त्या वेळेस माया आडवी येते आणि इथेही माया जन्माला आलेली होती. पण आमच्या वासुदेव महाराजांचं सामर्थ्य एवढं, महाराज यशोदा रूपी जीवाजवळ जी माया होती ना त्या वसुदेव महाराजांनी काय केलं, आपल्या एका हाताने भगवंताला तिथे ठेवलं, डाव्या हाताने मायेला बाजूला केलं. ज्या मायेने आपल्यावर मायेचं पांघरून घातलेलं आहे त्या मायेवर आमच्या वसुदेव महाराजांनी उपरण्याचं पांघरून घातलं. ही आमच्या वारकरी संप्रदायाची ताकद आहे. ही आमच्या वारकरी संप्रदायाची ताकद आहे. ज्या मायेने आपल्यावर मायेचं पांघरून घातलंय त्या मायेवर वसुदेव महाराजांनी उपरण्याचं पांघरून घातलं आणि वसुदेव महाराज त्या मायेला इकडे घेऊन आले आणि त्या ठिकाणी यशोदा रूपी जीवाची आणि कृष्ण रूपी देवाची भेट झाली. हे पाहिलं सुनंदाने. कोणी पाहिलं? नंदबाबाची बहीण होती सुनंदा. पूर्वीच्या काळी बाळंतपणासाठी भावाची बहीण येत होती. सुनंदाने पाहिलं की पडतो सुटली म्हणे, नंद बाबा नंद बाबा नंद बाबा भयो भयो भयो. नंद बाबा म्हणे, अरे क्या भयो? सुनंदा म्हणे, अरे थारो लाला भयो. काय सांगितलं? थारो लाला भयो. त्याच्या अंगात असतील नसतील तेवढे दागदागिने काढले महाराज, सुनंदीच्या अंगावर फेकले. ही गवळण दिला, ती गवळण दिला, ती गवळण दिला. काय सांगते? गवळणा अख्ख्या गोकुळात बातमी पसरली महाराज, अख्ख्या गोकुळात बातमी पसरली आणि अख्ख्या गोकुळातल्या गवळणी गोपाळ त्या नंद बाबाच्या घरी आले महाराज. आणि त्या दिवशी त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा झाला. काय साजरा झाला? आनंद उत्सव. कारण का? साक्षात अखिलकोट ब्रह्मांड नायक त्या ठिकाणी जन्माला आलेला होता. नंद बाबाच्या घरी लाला जन्माला आलेला होता, म्हणून त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा झाला. मला तरी असं वाटतंय की जसा तिथे आनंदोत्सव साजरा केला तसा आपण 2 मिनिटं इथे करायचा का? तुमची इच्छा आहे का? तुम्ही मला माझ्या सोबत आहात का तुम्ही? हा, मग ज्याला ज्याला आमच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी फक्त 1 मिनिट जागेवर उभं राहा आणि आमच्या सोबत आनंदामध्ये सहभागी व्हा. हे नंद के आनंद भयो जय हो नंद लाल की. नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल. हे नंद के आनंद भयो जय हो नंद लाल. हे नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. जय हो नंद लाल की, जय यशोदा लाल की. जय हो नंद लाल की, जय यशोदा लाल की. घोड़ा पाल की, जय कन्हैया लाल की. घोड़ा पाल की, जय यशोदा लाल की.
किती सांगू मी सांगू कुणाला माझी आनंदी आनंद आनंदी आनंद किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद कृष्ण कन्हैया लाल की बागे बिहारी लाल जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे। तुमच्या सर्वांचे मनापासून आभार, साष्टांग दंडवत। किती आनंद आला बाबा। मग इथे आपल्याला एवढा आनंद होतोय, ज्या वेळेस भगवंत अवताराला आले असतील त्यावेळेस गोकुळातली परिस्थिती काय असेल महाराज। विठाला आपण फक्त कल्पना केली की भगवंत अवताराला आले, पण ज्या वेळेस भगवंत आले असतील त्यावेळेस किती आनंद असेल बाबा। नाही त्या आनंदाशी जोडा, आनंदाला पारावार राहिला नाही जेव्हा गवळणी यायच्या गुढिया तोरणे करीते कथा गाते गाणे, गाणे गाऊ लागले, कथा कीर्तन करू लागले। कोणी यायचं भगवंताची नजर काढायचंय, कान्हा माझा कणकण तो दृष्ट झाली बाई, कान्हा माझा कणकण तो दृष्ट झाली बाई, गाणे म्हणू लागले गवळणी, कथा कीर्तन करू लागले। पण हे करता 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 भगवंतावर संकट सुद्धा येऊ लागले। पहिलं संकट आलं देवावर, पुतना मावशीचं।
गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, कृष्ण वाढतो. मथुरेत कंस मामा बोट बोट मोडायला लागला तो. मग तेव्हा ही महिला आरक्षण होतं. मग तेव्हा उभी राहिली लाडकी बहीण. लाडकी बहीण आली, मीच जाईल म्हणे तडे, मीच जाच म्हणे तडे. मनात पहिला नंबर आहे आणि शिलक म्हणे मग तोच पुढे. लाडकी बहीण गेली. ती म्हणे तू एवढी आवाढव्या तुझं शरीर असा, तुला पाहून तो तू एवढी भ्यासूर, एवढी भ्यासूर येते तुला पाहून तो धमकावून जाईल ना. हा धमकावून जाईल ना तुला पाहून. नाही नाही मी चांगला नट्टापट्टा करून केला तिने. नट्टापट्टा कसा नट्टापट्टा केला? पुतळ्या डोरला सगळ्या पायजन कमरेला कमरपट्टा. पुतळ्या डोरला सगळ्या पायजन कमरेला कमरपट्टा. नका तळत घालून अवघा ताटमाट करणे, अवघा ताटमाट करणे. नेसली ग नेसली ग शालू बंधन, नेसली ग शालू बंधन, नेसली ग शालू बंधन. नट्टापट्टा करून आली ती चांगला. हा लगा के गजरा पहन के साड़ी, चाल चले मदवारी गोकुल में आ गई, पुतना गोकुल में आ गई. हा छान छान